आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात करायची आहे। प्रत्येक संघटनेच्या पक्षाच्या एक प्रतिनिधींनी, प्रमुख प्रतिनिधींनी हार घालण्यासाठी पुढे यावं। सर्व विविध पक्ष संघटनांच्या, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नेते, नागरिक बंधू भगिनींनो, पहिल्यांदा मी महाविकास आघाडीच्या वतीने देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतोय। देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणतोय की हल्ली आंबेडकर 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 बोलण्याची एक फॅशन झाली आहे। अरे आंबेडकर, आणि जर आंबेडकर एवढ्या वेळात तुम्ही भगवंताचं नाव घेतलं असता तर तुम्ही
महाविकास आघाडी आणि सहभागी पक्ष संघटनांचे सर्व आणि नागरिक लोकनेते, अशा प्रकारचे निषेध होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या संविधानाच्या आधाराने स्थापित झालेली संसद, त्या संसदेमध्ये बसून त्या संविधानामुळे ज्याला पद मिळालेलं आहे असा एक नेता संविधान कर्त्याचा जाहीर अपमान करतो, ही गोष्ट निश्चितच निषेधार्ह आहे. देव आहे की नाही मला माहीत नाही, स्वर्ग आहे की नाही मला माहीत नाही, पण त्या बाबासाहेबांचं कर्तृत्व एवढं आहे की ह्या जन्मामध्ये जगायचं कसं, सन्मानाने जगायचं कसं, त्याचा मार्ग त्यांनी सगळ्यांना दाखवलेला आहे. केवळ एका जातीपुरता नाही, तर ह्या भारतातल्याच काय जगातल्या प्रत्येक मानवाला त्यांनी उत्कर्ष साधण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आणि म्हणून देव न मानणारे सुद्धा आंबेडकरांचं मोठेपण आणि कर्तृत्व नक्कीच मानतात. आणि अशा बाबासाहेबांचा अपमान अशा घाणेरड्या शब्दामध्ये करणं ही खूप म्हणजे ती तुमची संस्कृती दाखवते, जी भारतीय संस्कृती नक्कीच नाही, जिथे विरोधकाचाही सन्मान करायची संस्कृती आहे. अशा भारताचा गृहमंत्री हे असं वागतो. आणि म्हणूनच निश्चितच ह्या चुकीसाठी त्यांनी देशाची जाहीर माफी त्याच संसदेमधनं मागितली पाहिजे, तरच त्याचं परिमार्जन होऊ शकतं. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा निषेधाचा जो काही प्रवाह आहे तो वाढता राहिला पाहिजे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय भीम. आज आपण भ्रष्टाचारी जनता पार्टीचा गुंड, तडीपार गुंड, भ्रष्टाचारी जनता पार्टीचा तडीपार गुंड यांनी या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी गरळ बकली की बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब. अरे हो, आम्ही एक वेळेस नाही, प्रत्येक श्वासाला आम्ही बाबासाहेब बोलू. तुझ्यासारखे आम्ही तडीपार गुंड नाही, आम्ही चांगल्या लोकांचे नावं घेतो, आम्ही घटनाकारांचे नावं घेतो, आम्ही महापुरुषांचे नावं घेतो. तुम्ही तडीपार गुंड, भ्रष्टाचारी जनता पार्टीचे नेते आणि तडीपार गुंड ज्यांना जेव्हा यांना गुजरातमध्ये पोलीस पेड्या घालत ओळख देत होते तेव्हा हा गुंड काय अवस्थेत होता. आणि हाच गुंड त्याच बाबासाहेबांच्या घटनेवरती आज केंद्रीय मंत्री गृहमंत्री येऊन बसलाय. त्या बाबासाहेबांचे उपकार ह्या गृहमंत्र्यावर आहेत, या गुंडावर आहेत. मी या गुंडाला एवढंच सांगू इच्छितो, अरे बाबा रे, जेव्हा मणिपूर जळत होतं तेव्हा तुझ्या मोदीची फोटोग्राफी करत होते, तुम्ही दिल्लीत गप्पा मारत होतात. जेव्हा सिंधुदुर्गाचा पुतळा पडला, महाराजांचा पुतळा पडला, तेव्हा तुम्ही निवडणुकीचे वारे करत होतात. आता जेव्हा परभणी घडली तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने घरं लोक बघता. अशा या गुंडांना आपण मागच्या इलेक्शनमध्ये जागा दाखवलेली आहे. आपण या मागच्या इलेक्शनमध्ये या गुंडांना जागा दाखवली आहे. पण गुंडांनी RSSचं डोकं वापरून सर्वांना चुट्या बनवलेलं आहे. तरी पण आपण ह्या गुंडांच्या काहींनी सांगितलं, मग आपल्या देशामध्ये एक अशी घटना असते, ज्यावेळेस काही घटना घडते त्यावेळेस सगळेच जागरूक होतात. परंतु घटना घडल्याच्या नंतर जागी होतात आणि घटना संपली की सगळे झोपून जातात. असं नकोय, आपण सतर्क राहिलं पाहिजे. जय हिंद, जय भीम. एक आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला, एकूण कारण काय आहे? बघा, आता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना बोलले की आंबेडकर म्हणजे सध्या आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे फॅशन झालेली आहे. तर मला असं वाटतं की त्यांना आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन वाटत असेल, कारण त्यांना लक्षात नाही आहे की जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे तिच्या जोरावरच आज तिथे केंद्रामध्ये मंत्री होऊ शकले आहेत आणि तिच्या जोरावरच आज आपली लोकशाही टिकून आहे. तिच्यामुळे निवडणुका होतात आहे. आज ते जे सत्तेत आलेले आहेत ते त्या संविधानामुळेच आलेले आहेत हे ते विसरतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमच
सगळ्यांचाच, म्हणजे महिलांपासून ते बहुजनांपासून ते दलित असतील किंवा जे डिप्रायव्ड क्लास आपण म्हणतो, ज्यांना सगळ्यांपासून वंचित ठेवलं आहे, अशा सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खरोखर आम्हाला आमच्या पित्यासमान आहेत आणि आम्हाला ते फार महत्त्वाचे आहे. परमेश्वराहून मोठं म्हटलं तरी हरकत नाही आहे. त्यांनी आम्हाला आमचा हक्क मिळवून दिलेला आहे आणि त्यांच्या विरोधात असं अपमानास्पद बोलल्यानंतर आम्ही आमचा आक्रोश हा व्यक्त करणारच आहे. आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की अमित शहा यांच्याकडे जर थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. मिळून आक्रोश आंदोलन केलं, एकूण आपली भूमिका काय आहे, कशाबद्दल आपण हे काय? आज डोंबिवली शहरामध्ये महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे मित्र संघटना पक्ष यांचे मिळून अमित शहाच्या ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याच्या विरोधात आज डोंबिवलीमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आक्रोश आंदोलनामध्ये डोंबिवलीकर आणि डोंबिवलीतले नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झालेले होते. अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान केलं आहे त्याचा एक आक्रोश म्हणून डोंबिवलीकर आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले होते. अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आजच्या आंदोलनात करण्यात आली आणि अमित शहाचा सर्वांनी निषेध केला. अमित शहा हे देशाच्या गृहमंत्री पदावर राहणारे लायकीचे नाही आहेत. हे पूर्वीपासून यांचा रेकॉर्ड हा गुन्हेगारीचा आहे आणि हे तडीपार गुंड आहेत आणि तरीसुद्धा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतायत. म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा निषेध नोंदवला आणि आज आक्रोश आंदोलन केलं. प्रतिक्रिया द्यायची म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या घटनेच्या अनुषंगाने ज्या संविधानाच्या माध्यमातून आपला देश चाललेला आहे, अशा बाबासाहेब आंबेडकरांवरती एक देशाचा गृहमंत्री ज्या पद्धतीने संसदेत वक्तव्य करतो ती वक्तव्य म्हणजे आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने एक शर्मेची बाब आहे आणि अशी व्यक्ती त्या खुर्चीत बसलेली आहे. त्या व्यक्तीने विनाविलंब राजीनामा द्यावा आणि देशाची शान जगभर राखावी ही मी त्या व्यक्तीला विनंती करतो.